नमस्कार. मी हेमंत मोने. विनोबांनी धुळ्याच्या तुरुंगात जी प्रवचनं दिली त्यासंबंधी आपण बोलणार आहोत. भगवद्गीतेचे भाष्यकार अनेक झाले, परंतु गीतेवर अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत प्रवचन करणारे विनोबा हे आधुनिक काळातील पहिले प्रवचनकार असावेत. विनोबांची गीता प्रवचनं धुळ्याच्या तुरुंगात 1932 साली झाली. दास्ताने यांच्या पिंपराळे येथील आश्रमात बेकायदा प्रवेश केला म्हणून 1 जानेवारी 1932 रोजी विनोबांना धुळ्याच्या तुरुंगात आणलं गेलं. त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली होती. जणू काही पुढची सगळी योजना ईश्वराचीच होती. धुळ्याच्या तुरुंगात तेव्हा स्वातंत्र्य संग्रामातील 200 राजकीय कैदी होते. यातील अनेकांची मनस्थिती तिथल्या वातावरणामुळे विचित्र झाली होती. एरवी एकांतप्रिय असणारे विनोबा तेव्हा लोकाभिमुख झाले आणि त्यांनी तुरुंगाचं सर्व वातावरण उत्साही आणि आध्यात्मिक करून टाकलं. विनोबा तेव्हा सर्व राजकीय कैद्यांना त्यांच्या नावानिशी ओळखत होते. विनोबांची विद्वत्ता आणि त्यांची गीतेप्रती असणारी मातृत्वाची भावना जाणून असणारे विद्वान आणि सुसंस्कृत असे कैदीही होते. जमनालाल बजाज, आपटे गुरुजी, लक्ष्मणशास्त्री जोशी, साने गुरुजी ही सर्व मंडळी विनोबांच्या ज्ञानसागराला ओळखत होती. म्हणूनच या सर्वांनी विनोबांना गीतेवर प्रवचनं करण्याची विनंती केली आणि विनोबांनीही ती मान्य केली. आणि मग झालं असं की ईश्वरी योजनेनुसार 21 फेब्रुवारी 1932 ते जून 19, 1932 ह्या काळात दर रविवारी विनोबांची प्रवचनं झाली. 18 अध्यायांवर प्रवचन करण्यासाठी सलग 18 रविवार मिळू शकले ही तुम्हा आम्हा सामान्य जनांवर ईश्वराची मोठीच कृपा झाली. खुद्द विनोबांनीच असं म्हटलं आहे की जी गोष्ट ईश्वराला करायची असते ना तीच होत असते, नाहीतर जेलच्या जीवनात निश्चितता काहीच नसते. कोणालाही केव्हाही कुठेही पाठवलं जातं. तर विनोबा असं म्हणतात की सरकार मला कुठेही पाठवू शकत होतं, मधूनमधून माणसांना याप्रमाणे हलवलंही गेलं, परंतु मला म्हणजे विनोबांना किंवा साने गुरुजींना हलवलं गेलं नाही. विनोबांचा गीतेचा अभ्यास लहानपणापासून होता. हायस्कूलमध्ये असतानाच विनोबांनी ज्ञानेश्वरी साहित्याच्या अंगाने वाचली होती. याचा परिणाम असा झाला की विनोबांना गीतेची गोडी लागली. पुढे ग्रहत्यागापूर्वी म्हणजे घर सोडण्यापूर्वी विनोबांनी लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य वाचून काढलं. गीता रहस्यासारखा मोठा ग्रंथ विनोबांनी केवळ 32 तासात वाचून काढला. गीता रहस्यामुळेच विनोबांना गीता समजावून घेण्याची गरज भासली. गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे विनोबांनी संस्कृत शिकायला सुरुवात केली. संस्कृतातील गीता आणि त्यावर प्रवचन करणाऱ्यांची प्रवचनं नीट लक्षात येत नसल्यामुळे विनोबांच्या आईने त्यांना गीतेचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणा दिली. विनोबाजी आईची इच्छा लगेच पूर्ण करू शकले नाहीत, परंतु गीता त्यांच्या रोमारोमात असल्यामुळे त्यांचं गीतेचं चिंतन सतत चालू होतं. 1916 ते 1921 ह्या काळात विनोबांना महात्मा गांधींचा प्रत्यक्ष सहवास लागला. गीतेवर हुकूम ज्यांचं वर्तन आहे असा हा पुरुष आहे हे विनोबांच्या लक्षात आलं. फळाची इच्छा न करता निष्काम कर्म करता येतं याचा वस्तुपाठच गांधीजींच्या रूपाने विनोबांना मिळाला. 1917-18 साली 1 वर्षासाठी विनोबा वाईला गेले होते. तिथे नारायणशास्त्री मराठे उर्फ केवलानंद सरस्वती यांनी वाईला प्राज्ञपाठशाळा नुकतीच स्थापन केली होती. तिथे विनोबांनी उपनिषदं, ब्रह्मसूत्र, शांकरभाष्य इत्यादी अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आणि स्वतंत्रपणे या सर्वांचं अध्ययन करता येईल इतकी क्षमता केवळ 1 वर्षात प्राप्त केली.
वाईच्या मुक्कामातील एक आठवण या प्रसंगी नमूद करण्यासारखी आहे. विनोबांचं प्राज्ञ पाठशाळेतील विनोबांचे सहाध्यायी लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीच ही आठवण सांगितली आहे. त्याचं काय झालं की एके दिवशी प्रातःकाळी मी म्हणजे लक्ष्मणशास्त्री जोशी गदाधरीचा पाठ गुरुवर्यांपासून घेत होते. झोपडीच्या बाहेर आंब्याच्या वृक्षांची रांग होती. त्या वृक्षाच्या छायेत भाष्यपाठाचे पूर्वावलोकन येरझारा घालीतच विनोबा करीत होते. भाष्याच्या गद्यपंक्ती मध्यम स्वरात पद्याच्या लयीत तालबद्ध रीतीने अस्खलितपणे विनोबा वाचित होते. विनोबांच्या वाचनाचे स्वर गुरुवर्यांच्या झोपडीत कास्यपत्राच्या घंटारवाप्रमाणे शिरत होते. गदाधरीचा अवघड पंक्तींचा पाठ किंवा प्रवचन गुरुवर्यांनी मधच थांबवलं आणि ते मला म्हणाले, म्हणजे लक्ष्मणशास्त्री जोशींना म्हणाले, गिरवाणाचं इतकं सुंदर उच्चारण ऐकलं म्हणजे ही देववाणी आहे असं प्रत्ययच येतं. आद्य शंकराचार्यांचीच ही वाणी आहे अशी ओळख पटते. विनोबांसारखं पठण करता आलं पाहिजे. विनोबांची वाकशक्ती अलौकिक आहे. गीतेचा पद्य अनुवाद म्हणजे गीताई. गीताईच्या लेखनाला प्रारंभ 7 ऑक्टोबर 1930 रोजी वर्ध्याच्या महिला आश्रमात झाला. 6 फेब्रुवारी 1931 पर्यंतच्या 4 महिन्यात गीतेचा भावानुवाद विनोबांनी केला. या 4 महिन्यात गीतेशिवाय कशाचंच चिंतन नव्हतं. शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधी या तिघांचा प्रभाव विनोबांच्या हृदयावर, चिंतनावर आणि विचारांवर आहे. विनोबांच्या भाषेत सांगायचं ना तर हा महापुरुष संश्रय आहे. म्हणूनच विनोबा म्हणतात की वेद वेदांत गीतानां विनुना सार उद्धृतः ब्रह्मसत्यम जगत्स्फूर्ती जीवनम सत्यशोधनम. यामध्ये तिघांचंही तत्त्वज्ञान आलं. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वरांची प्रेरणा यात आली आणि सत्याचा शोध हा वारसा गांधीजींकडून मिळाला. इतकी पार्श्वभूमी लाभल्यामुळे विनोबांचा आयुष्यभराचा प्रवासच गीतेबर हुकूम झाला. आधुनिक काळात गीता जगलेला भाष्यकार ही विनोबांची खासियत आहे. म्हणूनच विनोबांच्या गीता प्रवचनातील शब्दांना वजन प्राप्त झालं आहे. ते नुसते शब्द नाही आहेत, त्यात शब्दच्छल नाही, पांडित्याचं प्रदर्शन नाही, ती खरीखुरी जगण्याची भाषा आहे. विनोबांची दृष्टी समन्वयाची असल्यामुळे गीता म्हणजे साम्ययोग असं गणिती विनोबांचं समीकरण आहे. विनोबा म्हणतात की मी आपल्या स्वतःच्या भावनेला दृढ करण्यासाठी जपभावनेने बोलत होतो. विनोबा बोलत आहेत असं विनोबांनाही वाटत नव्हतं आणि ऐकणाऱ्यालाही असं वाटत नव्हतं की विनोबा बोलत आहेत. विनोबांची प्रवचनं मराठी जनतेपर्यंत आणण्यात साने गुरुजींचं त्यांचे मोठेच उपकार आहेत. साने गुरुजींनी ही प्रवचनं शब्दशः लिहून घेतली. विनोबा म्हणतात की साने गुरुजींसारखा सिद्धहस्त लेखकू प्रवचनं लिहून घ्यायला मिळाला ही ईश्वराची कृपाच आहे. असं झालं नसतं तर जो बोलला आणि ज्याने ऐकलं या दोहोंमध्येच त्या प्रवचनांची परिसमाप्ती झाली असती. गीताई चिंतनिका, स्थितप्रज्ञ दर्शन आणि गीता प्रवचनं या सर्वांमध्ये गीता प्रवचनांचं महत्त्व अतुलनीय आहे. गीता केवळ संन्यासी, साधू, साधक यांच्यासाठीच आहे अशा समजुतीने गीतेपासून अलिप्त राहणारी माणसं या निमित्ताने गीतेजवळ आली आणि येत आहेत. आया बहिणी, सामान्यजन या सर्वांना गीतेच्या शिकवणुकीचा आस्वाद घेता आला. विनोबा आणि साने गुरुजी यांचे हे ऋण कधीही न फिटणारं आहे. गीता आणि गीता प्रवचनं लोकांची सेवा करीत राहतील असं विनोबा म्हणतात. कारण विनोबा गीता प्रवचनं जेव्हा करीत होते तेव्हा विनोबा समाधिस्थ होते.
गीतेवर प्रवचन करताना विनोबा इतके तन्मय होत की प्रवचनाच्या आरंभीच कधी कधी विनोबा स्फुंदू लागत, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागत. विनोबांची गीता प्रवचनं ऐकण्याची इच्छा स्त्री कैद्यांनीही व्यक्त केली. त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे प्रवचनं झाली. त्या प्रसंगी जेलर सपत्नीक हजर असत. सामान्य कैद्यांनाही प्रवचने ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्यांच्यासाठी बुधवारची संध्याकाळची वेळ देण्यात आली. सामान्य कैदी जे बागेत काम करीत ते प्रेमाने फुलांच्या माळा विनोबांना अर्पण करीत. अशा तऱ्हेने गीता प्रवचनांमुळे आणि विनोबांच्या प्रेमळ व्यक्तिमत्वामुळे तुरुंगात एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं. या गीता प्रवचनांचा लाभ केवळ मराठी जनतेलाच नव्हे तर सर्व भाषिक लोकांना आणि जगाला यथावकाश झाला. आता ह्या प्रवचनांचा एक भाग आपण पाहिला. यापुढील जो भाग आहे प्रवचनांसंबंधीचा तो आपण पुढच्या भागामध्ये त्याचं सविस्तर चर्चा करू. नमस्कार.